आयोजित केलेली आहे। आपल्या या उतने गावातील आपल्याला सर्वांना सुपरिचित असलेले वैकुंठवासी हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज बोंबे अर्थात बाबासाहेब, आणि बाबांना बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं। बाबा गेल्यापासून तिसऱ्या दिवसापासून या ठिकाणी आपण अनेक कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे। अर्थात शुक्रवार दिनांक 18 तारखेपासून ते उत्तर कार्याणपर्यंत अर्थात सोमवार दिनांक 28 मे पर्यंत आपण या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। 28 एप्रिल पर्यंत। आणि आजचा 9वा दिवस, बाबा जाऊन आज 9 दिवस झाले। त्यांच्या स्मरणार्थ आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। या ठिकाणी भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, मयेव मन अधत्व मय बुद्धी निवेशय हा निवेशेसी मयव तरोध्वन संशय हा। आज मनुष्य परमार्थ करतोय, भक्ती करतोय, देव कार्य करतोय, देव पूजा करतोय। प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे, प्रत्येकाचं कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे, ध्येय वेगळा आहे, प्रत्येकाचा ध्येय वेगळा आहे। खर तर आपण आपल्या आयुष्यामध्ये या नरदेहामध्ये आल्यानंतर असं म्हटलेलं आहे, आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही। प्रत्येक आपापल्या बुद्धीप्रमाणे आपल्याला ज्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं त्या पद्धतीने जसं ज्याला कळलं तसं तो देवपूजा करत असतो। प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे, करण्याचं निमित्त वेगळं आहे। भक्तांची ओळख करून देत असताना 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत गीतेमध्ये भगवंताने। अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी। अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी। काही फक्त अर्थ प्राप्तीसाठी नाही का, जनाचा लालची स्वभाव आरंभच म्हणते देव, म्हणजे मला काही देवा ऐसी वासना, काहीतरी मिळावं अर्थ प्राप्तीसाठी फक्त काही परमार्थ करतात, काही आपल्यावर आलेलं दुःख आणि दुःखाचं निवारण व्हावं म्हणून परमार्थ करतात, काही देव पाहण्यासाठी परमार्थ करतात। पण भगवंत म्हणतात मला कोणते भक्त आवडतात माहितीये का, देव होऊन देव पाहणारे भक्त देवाला आवडतात। बरं का, अर्थ नाही, अर्थार्थी नाही, जिज्ञासू नाही, ज्ञानी भक्त देवाला आवडतात। आम्ही काय करावं, आम्ही कसं जगावं, आम्ही कसं वागावं याचं ज्ञान ज्यांना प्राप्त झालं आणि नुसतं ज्ञान प्राप्त झालं नाही तर त्याप्रमाणे जे जगतात, वागतात, राहतात ना, देव होऊन देव पाहणारे भक्त देवाला आवडतात। नुसतं देव पाहणारे भक्त देवाला आवडत नाही, देव होऊन देव पाहणारे भक्त आवडतात। आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी दत्तात्रय बाबा बोंबे महाराज बाबांनी कार्य करत असताना माणसाच्या जन्माला आल्यानंतर, मनुष्य देह मिळाल्यानंतर काय करावं, कसं जगावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आपले बाबा वैकुंठवासी हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज बोंबे। बरं का, भगवंताने आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य कलियुगामध्ये दिलेलं आहे। 100 वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 100 वर्षे वय नेमिले। त्या 100 वर्षामध्ये 3 भाग पाडलेले आहेत, 3 अवस्था आहेत माणसाच्या, लहानपण, तरुणपण आणि वृद्धपण। त्या 3 अवस्थेचं वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे, लहानपण नेणता गेले, तारुण्य वेचले विषयांकडे, मग वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्मभोग, आता भगवंताचा योग कुणी मिळेल। सुरुवात ज्याची चुकली ना तो शेवटपर्यंत चुकतच जातो। गणित सोडवताना ज्याची सुरुवात चुकली त्याने कितीही जरी प्रयत्न केला नंतर उत्तर बरोबर आणण्याचा तरी कधी आयुष्यात गणिताचं उत्तर बरोबर येत नाही। हातचा चुकला
विषय संपला. तसं आम्ही आमच्या या जीवनामध्ये कार्य करत असताना आमचा हातचा जर चुकला ना तर आयुष्याचं गणित बरोबर जरी करण्याचा प्रयत्न केला तरी कधी उत्तर बरोबर येत नाही, कारण हातचा चुकला. एखादं घर बांधायचं असेल ना तर संपूर्ण तुमच्या घराच्या वरच्या स्ट्रक्चर पेक्षा पाया महत्वाचा आहे. बरोबर आहे ना बाबा? पाया जर 4 इंच इकडे तिकडे झाला तर वरती घर 4 फूट इकडे तिकडे झालाच समजा. पाया महत्वाचा आहे. तसं आमचं आमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये लहानपण महत्वाचं आहे, बालपण महत्वाचं आहे. असं म्हणतात जोपर्यंत माती ओली आहे तोपर्यंत तिला आकार देता येतो, एकदा काय माती सुकली की मग तिला आकार देता येत नाही. मडकं ओला आहे तोपर्यंतच, सुकलं की नंतर आकार देता येत नाही. आपण चिंबीचं काम करायचो ना बाबा पूर्वी, नाही बांबू आणून ते त्याच्यात चिंब्या बनवायचो नाही का, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोपल्या बनवायच्या, सूप बनवायची आहे की नाही. बांबू जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत त्याला आकार देता येतो. एकदा त्या चिंबी सुकल्या, बांबू सुकला ना मग त्याला आकार देता येत नाही. मग काय होतं माहितीये का, तडा जातात. ज्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, बाबांचं लहानपणच परमार्थामध्ये गेलं, लहानपणापासून परमार्थ. वय वर्ष 80-82 होतं ना बाबांचं, 76 वय वर्ष होतं. आणि लहानपणापासून परमार्थ केला बाबांनी. ज्यांचं लहानपण परमार्थामध्ये गेलं, ज्यांचं तरुणपण परमार्थामध्ये गेलं, त्यांच्या वृद्धपणाची स्थिती आपण आपल्या डोळ्यामध्ये बघितली. ज्याच्यासाठी आम्ही परमार्थ करतोय, ज्याच्यासाठी आम्ही सगळा अट्टहास करतोय, खरं तर जन्माचा सोहळा कसा झाला आम्हाला माहिती नाही आहे, पण पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करतो की मृत्यूचा सोहळा बाबांचा जसा झाला तसा आमचा व्हावा. मृत्यूचा सोहळा, बोलता चालता मृत्यू येणं आणि सोहळाच पाहायला मिळाला तो आपल्याला, मृत्यूचा सोहळा. का झाकल्या घटीचा दिवा, माऊली म्हणतात. एखादा दिवा आणि त्याच्यावर ते घट ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तो दिवा आहे, तो विझला की आहे हे कळत नाही. त्याप्रमाणे माणसाचं भक्ताचं जाणं असावं, गेलाय की आहे विश्वास नाही. त्या अंतिम यात्रेच्या वेळेला जर बाबांकडे बघितलं असतं ना, असं वाटलं नसतं, असं मनामध्ये विचारही आला नसतं की बाबा गेलेत म्हणून. याला भक्ताचं जाणं म्हणतात, याला साधूचं जाणं म्हणतात, याला सत्पुरुषाचं जाणं म्हणतात. लहानपण ज्याचं उत्तम आहे ना, अगदी चांगल्या प्रकारे संस्कारांमध्ये त्याच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार झाले, त्याला तरुणपणाची काळजी नसते. आणि ज्याचा तरुणपणामध्ये चांगल्या प्रकारे कर्म केल्यात ना त्याला वृद्धावस्थेची काळजी नसते. जगद्गुरु तुकोबांचा जर मी विचार केला, विश्वंभर बाबांची परंपरा 7 वर्षांची तपश्चर्या आहे, 7 पिढ्यांची तपश्चर्या आहे, 7 पिढ्यांची साधना आहे. आणि 7 पिढ्यांची तपश्चर्या, 7 पिढ्यांची साधना झाल्यानंतर 8वी पिढी जगद्गुरु तुकोबा आहे. लहानपण बघा जरा, लहानपणीच भजनाची आवड आहे, भगवंताच्या नामचिंतनाची आवड आहे, वारीची आवड आहे, लहानपणीच भगवंताचं नामस्मरण घडत आहे. जन्माला येताना प्रत्येक जण नाव घेऊनच येत असतो बरं का, फक्त तेवढंच नाव असतंय त्याचं, काही बारशाला ठेवलेलं नाव असतंय, ते जे असेल ते तुकाराम बोल्लोबा मोरे. कर्तृत्वाने जगद्गुरु झाले, कर्तृत्वाने जगद्गुरु झाले. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी योगियांची माऊली कर्तृत्वाने, अख्ख्या जगाची माऊली, विश्वाची माऊली कर्तृत्वाने. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींचा जर आम्ही विचार केला तर जन्माला येताना शिवाजी शहाजी भोसले म्हणूनच जन्माला आले. अर्थात लहानपणी त्याच पद्धतीने कार्य केलं, पण असे संस्कार झाले, अशी घडवणी झाली, असं मार्गदर्शन मिळालं की छत्रपती शिवाजी महाराज कर्तृत्वाने झाले, कर्तृत्वाने झाले. ज्याचं लहानपण सुंदर असतंय ना, ज्याच्या लहानपणामध्ये संस्कार केले जातात ना, राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊंनी मांडीवर घ्यावं, रामायण महाभारतासारख्या कथा सांगाव्यात, ऐकवाव्यात, संतांचं चरित्र ऐकवावं, आणि मग नंतर छत्रपती घडलेले आहेत.
जगद्गुरु तुकोबांवर सुद्धा लहानपणीच संस्कार झाले, माऊलींवर सुद्धा लहानपणीच संस्कार झाले. आणि अगदी ऐका ना, या हिंदुस्थानमध्ये अनेक माता होऊन गेल्या, पण त्यापैकी एक माता, ज्या मातेचा उल्लेख माऊलींनी सुद्धा केलेला आहे, मदालसा माता. त्या मदालसा माता पालण्यात असलेल्या आपल्या मुलाला मार्गदर्शन करतायत. आता पालण्यात असलेला मुलगा किती मोठा असेल बरं? पालण्यात असलेला मुलगा किती मोठा असेल, पण त्या पालण्यात असलेल्या मुलाला मार्गदर्शन करतायत मदालसा माता. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा साधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकियले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडुनिया योगी गेले वनवासा. लहानपणी ते संस्कार झाले पाहिजे, आणि ज्याचं लहानपणी संस्कार झालेत ना, त्याचं तारुण्य अवस्था तरुणपणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे तो कर्म करत असतो, जाणीवेची कर्म करत असतो. ज्यांनी तारुण्य अवस्थेमध्ये परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं नामचिंतन केलं, वृद्धापकाळाची चिंता त्याला नसणार आहे. संत म्हणतात दिवसभर एवढी प्रामाणिक कर्म करा, दिवसभर एवढे प्रामाणिक राहा, एवढी प्रामाणिक कर्म करा की रात्रीच्या वेळी जी काही चटणी भाकरी असेल ती खाल्ल्यानंतर तुम्ही गादीवर झोपलेत, घोंगडीवर झोपलेत की पोत्यावर झोपलेत माहिती नाहीये, अंग टाकल्याबरोबर झोप लागली पाहिजे. त्यासाठी दिवसभर माणसाने प्रामाणिक राहायला पाहिजे, त्यासाठी दिवसभर माणसाने प्रामाणिक कर्म करायला पाहिजे. आजची परिस्थिती जर पाहायला गेलं तर झोपेच्या गोळ्या घेऊन पण झोप लागत नाही. डॉक्टर हैराण आहेत, तुला देऊ तरी काय म्हणतात. तारुण्यामध्ये अशी कर्म आमच्याकडून घडली पाहिजे, तारुण्यामध्ये अशी कार्य आम्ही केलं पाहिजे की वृद्धपणाची चिंता आम्हाला राहता कामा नये, वृद्धपणाची वृद्ध अवस्थेची चिंता आम्हाला राहता कामा नये. अशा प्रकारे आम्ही तारुण्यामध्ये कर्म केली पाहिजे. अशा प्रकारचं आमचं तारुण्यातलं जगणं असावं, जीवन असावं, वागणं असावं. या तिन्ही अवस्थेचं वर्णन सुभाषितकार करतात आणि त्या ठिकाणी काय म्हणतात, एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझी या आयुष्याचे, मुखी आंगरी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची, मग जीर्ण शाल ती उरे शेवटी लेणे वार्धक्याचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे. लहानपणीची अंगरी आमची मुकी आहेत. त्या बालाला काय माहिती, आईने नवीन कपडे चढवलेत की जुने चढवलेत. ते नवीन चढवलं तरी शिवशिव करताय आणि जुने चढवलं तरी शिवशिव करताय ना, त्याला काय कळतंय. मुके अंगरी बालपणाची. पण तारुण्यात मात्र तो मुलगा त्याच्या स्वतःच्या आवडीचे कपडे घेतोय की आई वडिलांच्या आवडीचे कपडे घेतोय. आई वडिलांनी आणलेल्या बाजूला ठेवतोय, ते मला हे नाही घालायचे, रंगीत पाहिजेत त्याला, रंगीत वसने तारुण्याची. आणि मग एकदा काय तारुण्यामध्ये रंग बेरंग झाला ना की मग जीर्ण शाल ती उरे शेवटी लेणे वार्धक्याचे. बरं, निर्माण करतानाही हे विणताही कसं विणलंय बघा ना. एक सारखी नसती दोन, या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन. बरं का, पुतण्यात जसे दादा आहेत ना तसेच खडवलीत नाहीयेत. बरं का, तसेच टिटवाळ्यात नाहीयेत. एकच सारखी नसती दोन. एकदा घेतलेला साचा भगवंताने परत वापरला नाही. किती द्विधा अवस्था झाली असती आमची जर डबल साचा वापरला असता तर आमची अवस्था काय झाली असती. काय, गणपतीला ज्या वेळेला आम्ही पावती लावायला जातो त्यावेळेला एकाच साच्यातून काढलेल्या 4-5 मूर्ती असतात. पावती लावायला गेल्यानंतर आम्ही एका मूर्तीला पावती लावतोय, पण जेव्हा आणायला जातो त्यावेळेला त्या 4-5 मूर्त्या बरोबर असल्या ना की मग आमची जम्पलिंग होते, आमच्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो, नक्की ह्याच मूर्तीला लावला होता का ह्या मूर्तीला लावला होता पावती चिठ्ठी. तसं आमचं झालं असतं जर एक सारखी असते सगळी तर. पण भगवंताने निर्माण करताना असे केली, एक सारखी नसती दोन. आणि विशेष म्हणजे काय माहितीये का, कुणाला दिसले त्रिखंडात या हात विणकऱ्याचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे. लहानपण ज्याचं चांगल्या प्रकारे
संस्कारमय झालेला आहे, संस्कार झालेले आहेत. लहानपणी चांगल्या प्रकारे आकार देण्याचं काम त्या ठिकाणी मडक्याला केलेलं आहे. तारुण्यावस्थेमध्ये चांगल्या प्रकारची उत्तम प्रकारचा परमार्थ केला, भक्ती केली. वृद्धापकाळाची काळाची चिंता त्याला नसेल. खऱ्या अर्थानं ज्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, वैकुंठवासी हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज बोंबे बाबांनी काय केलं? लहानपणापासून परमार्थ केला, तारुण्यावस्थेमध्ये परमार्थ केला, वृद्धपणे अशी अवस्था निर्माण झाली, अशी क्रिया आपल्याला पाहायला मिळाली की साधूचं जाणं जसं असतंय ना, ज्या पद्धतीने वर्णन केलंय माऊलींनी, जगद्गुरु तुकोबांनी, त्या पद्धतीने तुम्हा आम्हाला या ठिकाणी बाबांचा शेवट पाहायला मिळाला, शेवट पाहायला मिळाला. स्वतः आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलं. मला तरी वाटतंय पंचक्रोशीमध्ये त्यावेळेला कोणी प्रवचनकार कीर्तनकार नव्हते. त्यावेळेला प्रवचन कीर्तन केली, आम्हासारख्या तरुणांना मार्गदर्शन केलं आणि स्वतः आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे भगवंताचं नामचिंतन करत असताना, देव कार्य करत असताना, धर्म कार्य करत असताना अनेक कलावंत घडवण्याचं काम बाबांनी या ठिकाणी केलं. आणि म्हणून आम्ही आज जरी तरुण वर्ग तुम्हाला धर्म कार्य करताना पाहायला मिळत असेल, देव कार्य करताना जरी आमच्याकडे तुम्हाला पाहायला मिळत असेल, तरी 100% हे श्रेय बाबासारख्या साधूंना जात आहे, यात तिल मात्र शंका नाही, तिळ मात्र शंका नाही. भगवान श्रीकृष्णांनी जो उपदेश केला अर्जुनाला, जे मार्गदर्शन केलं, त्याच पद्धतीचं मार्गदर्शन निवृत्ती दादांनी माऊलींना केलं, ज्ञानोबांना केलं, माऊलींना केलं. ते मार्गदर्शन, ते ज्ञान, ती भक्ती, तो परमार्थ माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं तुमच्या आमच्या हातात सुपूर्द केला, तुमच्या आमच्याकडे दिला. 700-750 वर्ष झाली या रचनेला ज्ञानेश्वरीच्या. पण आम्हासारख्या तरुणांपर्यंत ती आली, ते विचार, ती कर्म, ती भक्ती, तो परमार्थ आणि ते मार्गदर्शन आम्हापर्यंत आलं. याला कारण बाबांसारख्या महात्म्यांनी ते सांभाळून ठेवलं, आमच्यापर्यंत आणलं, दिलं, पुढे सुपूर्द केलं, आम्हाला मार्गदर्शन केलं. म्हणून आज आमच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी पाहायला मिळते. जर या महात्म्यांनी तो परमार्थ केलाच नसता, भक्ती केलीच नसती, तो अभ्यास जर ते मार्गदर्शन केलंच नसतं, तर आज आमच्यासारखे तरुण कुठे पडलेले पाहायला मिळाले असते तुम्हाला. आणि म्हणून आमच्याकडे जे देव कार्य पाहायला मिळतंय, जे धर्म कार्य पाहायला मिळतंय, जी प्रेरणा, स्फूर्ती धर्म कार्य करण्याची जी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे, याला कारण ज्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, दत्तात्रय महाराज बोंबे बाबांसारखे अनेक साधू पुरुष या ठिकाणी कार्य करतात, कार्य केलं आणि त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांच्याकडे बघितल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये ती स्फूर्ती निर्माण झाली. या ठिकाणी स्वतः आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलंच केलं, पण खऱ्या अर्थाने आमच्या रामदास दादांच्या द्वारे, त्याच्यानंतर आमचे सोमनाथ दादा या ठिकाणी बसलेले आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे या 4-5 जिल्ह्यांमध्ये ज्यांचं नाव आहे मृदुंगमणी म्हणून, कलावंत घडवण्याचं काम बाबांनी केलं. आमच्या गीताताई असतील, ज्याप्रमाणे एखाद्या लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि त्या लोखंडाचं रूपांतर सोन्यामध्ये व्हावं, पण साधू संत त्याच्याही पलीकडचे आहेत बरं का. साधूंना उपमा परिसाची देता येत नाही, संतांना उपमा परिसाची देता येत नाही. कारण का माहितीये का? परिसाला लोखंड लागलं तर परिस होत नाही, सोनं होत आहे. साधूचा संग जर झाला ना, तर तो साधूच होतो, तो संतच होतो, मध्ये कुठल्याही प्रकारचा भेद राहत नाही. बाबांच्या संपर्कामध्ये जे जे आले ना, बाबांचं मार्गदर्शन ज्यांना ज्यांना लाभलं, त्यांना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याची प्रेरणा मिळाली, स्फूर्ती मिळाली. आणि म्हणून सुरुवात बाबांच्या घरापासून जरी आपण पाहायला गेलं, तरी आपल्याला आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अगदी चांगल्या प्रकारचे कलावंत पाहायला मिळतात. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी ही मंडळी पाहायला मिळते. त्याच्या पलीकडे जर पाहायला गेलं, संघ झाल्यानंतर परिवर्तन कसं होतं बघा. एकदा माणसाला ते मार्गदर्शन मिळालं, एकदा ते ज्ञान मिळालं की माणसाच्या बुद्धीमध्ये परिवर्तन होतो. न घडणारा मनुष्य घडला जातो, फक्त संगत त्याने धरली पाहिजे. मतामध्ये तेव्हा परिवर्तन होतंय ज्या वेळेला मनामध्ये परिवर्तन होत आहे.
जोपर्यंत मनामध्ये परिवर्तन होत नाही तोपर्यंत मत परिवर्तन होत नाही. मत परिवर्तन व्हावं प्रत्येकाला वाटतं. एखाद्याचं मत परिवर्तन करायचं असेल तर अगोदर त्याच्या जवळ जाऊन बरंच काही सांगावं लागतंय, त्याच्या मनामध्ये भरावं लागतंय, मग तो कुठे शिक्का द्यायचा तो विचार करतो. मत तिकडचं इकडचंही तसंच आहे. मत परिवर्तन जर करायचं असेल तर पहिले मनाला मार्गदर्शन केलं पाहिजे, पहिले मनाला ते सांगितलं पाहिजे, कळवून दिलं पाहिजे, पटवून दिलं पाहिजे. मनाला पटलं तर मत परिवर्तन होत आहे. तसं मनाला मार्गदर्शन करण्याचं काम बोंबे बाबांनी केलं. कीर्तनाच्या माध्यमातून, आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून, आपल्या परमार्थाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचं काम केलं आणि अनेकांच्या मनामध्ये परिवर्तन झाल्यामुळे मत परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळत आहे. आदरणीय हरिभक्त परायण बाबांचे जावई कीर्तनकार काळूराम महाराज कशिवले, आज त्यांचं सुद्धा नाव आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतात. खर तर संत काय म्हणतात माहितीये का, साधूने एक जागेवर बसूच नाही. ज्याच्याकडे चांगले विचार आहेत ना त्याने फिरत राहावं. तो जेवढा फिरेल तेवढं चांगलं. जेव्हा ते साधू असे त्यांच्या शिष्यांना घेऊन फिरायला निघाले, तर फिरायला म्हणजे काय, साधूचं कामच ते असतंय. वाहणारी नदी जशी सुंदर दिसते की नाही, बरोबर आहे ना. नदी कधी चांगली दिसते, वाहताना का स्टॉप असल्यानंतर थांबलेली नदी चांगली दिसते. आता कोणी जाते का आपली नदी पाहायला, थांबलेली सुकलेली नाही ना. पण तेच पूर आल्यानंतर अर्धा गाव तिकडे जातोय ना पाहायला. वाहणारी नदी चांगली दिसते. बहती नदी और चलता साधू, चालणारा साधू चांगला दिसतोय. आणि शिष्यांच्या बरोबर ते साधू असे निघाल्यानंतर टिटवळ्यातून निघाले, उतण्याला आले, तिकडे चिंचोलीला गेले, तिकडे कडोलीला गेले. अजून पुढे 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 जाता 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 अशा एका गावामध्ये गेले. बरं का, आज पण महाराज अशी काही गावं आम्हाला तिकडे पाहायला मिळतात तर त्यांना प्रवचन काय ते माहिती नाही. बाकी हल्दी बिल्दी सांगा तुम्ही, हल्दी बिल्दी जोरात अगदी. हरिपाठ काय म्हणजे त्यांच्या गावामध्ये तो विषयच नाही. बरीचशी गाव अशी आहेत माऊली. असं जर काही झालं ना तर मग बाहेरची माणसं त्यांना एका दिवसासाठी आणावी लागतात. असं 7-7, 8-8 दिवस कार्यक्रम नाहीच. आणि मग कीर्तन ठेवायचं, प्रवचन ठेवायचं. पहिला विषय येतो, ऐकणारे कोण नाही ना आमच्याकडे, बसणारे कोण नाही ना. इथून सुरुवात आहे. असं जे गाव होतं, ज्या गावामध्ये हरिपाठ माहिती नाही, काकडा माहिती नाही, परमार्थ काय, भक्ती काय, देव कार्य काय, देवाचं नामचिंतन काय, काही माहिती नाही, अशा गावामध्ये ज्या वेळेला ते साधू गेले त्यावेळेला त्या गावास्थांनी, त्या ग्रामस्थांनी विचारलं, काय आहे नेमकं, काय काम आहे तुमचं, हे वेगळ्या ड्रेसमध्ये तुम्ही दिसताय. अशी माणसं आम्हाला कधी पाहायला मिळाली नाही. म्हणजे असं आहे, आम्ही गावामध्ये जातोय, प्रत्येक गावामध्ये 1-2 दिवस त्या गावातील मंदिरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी एखाद्या ठिकाणी राहतोय. कोणी भाविक भक्त असेल त्याच्याकडे राहतोय. 1-2 दिवस तिथे काही मार्गदर्शन केलं, समाज प्रबोधन केलं, समाज सेवा केली, समाजाला मार्गदर्शन केलं की मग पुढे पुढे आम्ही निघून जात असतो. तुमच्या गावामध्ये आम्ही 2 दिवस राहणार आहेत म्हणजे 2 मिनिटं पण नाही जमणार. काय बोलतात ते, 2 मिनिटं पण नाही जमणार. 2 दिवस काय. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बोलले की मंदिरात राहायचं आहे. गावात मंदिर असेल तर राहाल ना, इथून सुरुवात आहे. गावात मंदिर असेल तर राहाल ना. भाविक भक्त म्हणाले तर तो विषयच नाही आमच्याकडे, बरं का. तरी त्या साधूंनी सांगितलं आम्ही रस्त्यावर राहू. काय सांगितलं, आमचं काम आहे ना, आम्ही एखाद्या चौकामध्ये, एखाद्या मैदानामध्ये, एखाद्या रस्त्यावर आम्ही तिथे ते काम करू, कार्य करू. फक्त काही लोक येतील ते येतील, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करू, येणारच नाही, बरं का. अरे बापरे, आता स्वीकारतच नाही म्हटल्यानंतर साधूंना पण आश्चर्य वाटलं की पहिलाच गाव असा आहे, काय करावं. त्या शिष्यांनी सांगितलं जिथे राहायची व्यवस्था नाही तिथे, कारण शिष्यांचा पहिला ध्यान तिथे असतो ना, नाही का बाबा, जिथे राहायची व्यवस्था नाही तिथे खायचं कसं काय. आणि मग झालं बाबा ठीक आहे, तो गाव सोडला त्यांनी. गावाच्या बाहेर जाता जाता त्या ग्रामस्थांकडे बघितलं आणि असा वरती हात केला. त्यांना सांगितलं तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो. बरं का, काय म्हणतात साधू, तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो.
आणि निघाले पुढे पुढे. निघाल्यानंतर अशा उतने गावामध्ये आले, ज्या गावामध्ये हरिनाम सोहळे पाहायला मिळतात. अनेक कलावंत आहेत, मृदुंगमणी आहेत, गायनाचार्य आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, नाही असे अतिशय चांगल्या प्रकारे अगदी पाहायला मिळतात. धार्मिक विचाराची माणसं अशा ठिकाणी त्या गावात आल्याबरोबर साधूंचं आगमन झालं आणि आचार्य देवभव बरं का, अशा पद्धतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी हरिपाठ, काकडा, कीर्तन, प्रवचन अगदी मस्त की सगळे कार्यक्रम, समाज प्रबोधनाचं काम त्या ठिकाणी केलं. आनंद वाटला त्या शिष्यानाही, कारण 4-4, 5-5 जण येऊन सांगायचे, महाराज आपल्याकडे जेवायची व्यवस्था तुमची, जायचं तरी कुठे असा विचार झाला. बरं का, 4-4, 5-5 जण काय म्हणाल तो बेत त्यांचा तो अगदी, नाही का. पण साधूचं लक्ष त्याच्याकडे नसतंय, नाही का. साधूला चटणी भाकरी पण तसंच आणि पंचपक्वांना पण तसंच, काय भेद नाही त्यांच्याकडे, त्याला साधू म्हणतात. बरं का. आणि मग झालं सगळं काय, आता गाव सोडायचं. तेवढ्यात मग शिष्य म्हणतात, महाराज 2-4 दिवस इथेच राहिलो होतं. म्हणे नाही, साधूचं कामच नाही ना ते, चालत राहावं, साधूने चालत राहावं. आणि मग गाव सोडता सोडता त्या सगळ्या ग्रामस्थांकडे महाराजांनी बघितला, असा वरती हात केला आणि महाराज म्हणतात, तुमचा गाव ओस पडो. काय म्हणतात, तुमचा गाव ओस पडो. अरे बापरे, आता साधू म्हणाले बरोबर आहे, पण शिष्यांकडे तो विचार आला ना की जिथे काहीच मिळालं नाही त्यांच्या गावातच त्यांची भरभराटी हो, आणि जिथं सगळं काही मिळालं तुमचं गाव ओस पडो. विचार करायला लागले ते शिष्य, अरे असं कसं काय, राहवतच नाही. म्हणून बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर एका शिष्याने हात जोडले, म्हणे महाराज विचारू का. महाराज म्हणतात, तुला विचारायच्या आधीच सांगतो ना काय ते, तुमच्या मनामध्ये काय आलं असेल आधीच सांगतो ना, तरी विचार चल. हा ठीक आहे. मग म्हणे महाराज, ज्या गावात आपल्याला काहीच मिळालं नाही त्या ग्रामस्थांना तुम्ही म्हणतात तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो, आणि ज्या गावामध्ये आपल्याला सगळं काही मिळालं, चांगल्या प्रकारचे कलावंत होते, कीर्तनकार, प्रवचनकार, मृदुंगमणी, गायनाचार्य, हरिपाठ मंडळ, लहान लहान मुलं. आता बघा कशी बसली होती, ती गावातलीच होती का दादा, गोडसाईची होती. मला तरी वाटतं त्याच्यामध्ये तुमचे शिष्य पण असतील काय, होती बरोबर. लहान लहान मस्तकी होती ती मंडळी, लहान लहान पोरं. आनंद वाटतो ना असं, मी एक आणि व्हावे अनेक, हाच तर साधूचा संघाचा हे आहे, हेच तर संतांचे विचार आहेत. आणि म्हणून मग काय झालं, महाराज म्हणाले की ज्या गावामध्ये काहीच मिळालं नाही त्या गावाकडे, त्या ग्रामस्थांकडे पाहून मी म्हणालो, तुमचं गाव, तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो. कारण त्या गावातल्या लोकांना हरिपाठ माहित नाही, त्या गावातल्या लोकांना काकडा माहिती नाही, त्या गावातल्या लोकांना प्रवचन माहिती नाही, कीर्तन माहिती नाही. ही माणसं फक्त हळदी करणारी, तमाशा करणारी, नाटक करणारी, व्यसन करणारी ही माणसं गावाच्या काय घराच्या बाहेर पण नाही पडतील तर बरं. समजतंय ना, व्यसनाधीन झालेली माणसं, वाईट कर्म करणारी माणसं, वाईट प्रकारचा नाद असलेली माणसं गावाच्या काय घराच्या बाहेर नाही पडतील तर बरं. कारण ते जिथे जातील ना तिथे काय करतील. आता साधं उदाहरण आहे, चला पूर्वीचा विचार जर आपल्या उतने गावातला जर आपण केला तर बोटावर मोजण्या एवढे व्यसनी लोक होती. बाबा खरं आहे की खोट आहे. कधीतरी तुम्ही एकत्र बसल्यानंतर असे बोलायचे, आपल्या गावामध्ये साधारणतः 4-5 लोक प्यायला लागली नाही का, आणि मग त्यांचं ते अमुक एक, तमुक एक, न तो एक, नाही. आता किती झाले बरं, अगणित, मोजू शकतो. कारण ज्या बैठकीला बाप बसतोय त्याच बैठकीला मुलगा. दोघं जर एकाच प्रकारचं चाखणं जर घेत असतील तर किती मोजणार आपण. काही प्रत्यक्ष आहेत, काही अप्रत्यक्ष आहेत, बरेच आहेत असे. असो, त्यांची संख्या वाढली. का वाढली त्याला कारण हे घराच्या बाहेर पडायला लागले ना, ज्यांना त्यांचा संघ झाला ना ते तसे झाले समजा. म्हणून मग महाराज बोलले की ज्यांना हरिपाठ माहिती नाही, ज्यांना काकडा माहिती नाही, ज्यांना प्रवचन कीर्तन माहिती नाहीये, ज्यांना देव काय ते माहिती नाहीये, जे व्यसनाधीन झालेली आहेत, नको त्या नाद असलेली माणसं, नको ते विचाराची माणसं गावाच्या काय घराच्या बाहेर नाही पडतील तेच बरं आहे. पण ऐका ना, ज्या गावात आपण गेलो की नाही, ज्या गावामध्ये अनेक प्रकारचे कलावंत आपल्याला पाहायला मिळाले, ज्या गावामध्ये
हरिपाठ मंडळ आहे, गायनाचार्य आहे, भजनी मंडळ आहे, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. तो गाव ओस पडो म्हणजे काय? त्यांनी चालत राहावं, त्यांनी जात राहावं, त्यांनी कधीतरी उतना सोडून रुंग्यामध्ये जावं, कधीतरी उतना सोडून फळेगाव मध्ये जावं, कधीतरी उतना सोडून इकडे खडवली मध्ये जावं, चिंचोली मध्ये जावं. ऐका ना, दत्तात्रय महाराज बोंबे ज्यांच्या ज्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. महाराज अर्थात आपले आदरणीय बाबा घरात थांबले नाहीत, केवळ उतऱ्या गावात थांबले नाहीत, म्हणून त्यांनी पंचकृषीमध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी मंडळी निर्माण केली, तयार केली, भक्त तयार केले. आणि अशा प्रकारे मी एक आणि व्हावे अनेक, अशा प्रकारे अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं त्यांच्या मार्गदर्शनाने घडली गेली. त्याला कारण काय? फक्त घरच सांभाळत बसले नाहीत ते, फक्त स्वतःचा आणि स्वार्थाचाच विचार त्यांनी केला नाही, तर आपण जगता जगता वागता वागता जे ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे, जे स्फूर्ती, प्रेरणा, परमार्थ करण्याची आपल्याला मिळालेलं आहे, जे मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे, ते इतरांना सुद्धा देण्याचं काम बाबासारख्या साधूंनी, सत्पुरुषांनी केलं. म्हणून आज आमच्यासारखे तरुण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणून मग साधूंनी असं ते सांगितलं की तुमचा गाव ओस पडो, अर्थात तुमच्या गावातील माणसं ज्या वेळेला घराच्या बाहेर पडतील, गावाच्या बाहेर जातील, त्यावेळेला जिथे जातील ना तिथे हरिपाठ मंडळ तयार होईल. बरोबर आहे की ना? जिथे जातील तिथे भजनी मंडळ तयार होईल, जिथे जातील तिथे एक कीर्तनकार गेला दुसरा कीर्तनकार तयार करतील, एक प्रवचनकार गेला दुसरा प्रवचनकार तयार होईल. आणि खऱ्या अर्थाने आध्यात्मिक कार्य जर आपल्याला घराघरामध्ये आणि गावागावामध्ये पाहायला मिळावं असं वाटत असेल, तर त्यासाठी ही कर्म आपण केलीच पाहिजे. ज्याच्याकडे चांगले विचार आहेत ना त्याने थांबू नये, त्याने चालत राहावं, त्याने आपला प्रवास करत राहावा, चालूच ठेवावा आपला प्रवास. जगद्गुरु तुकोबा जर थांबले असते तर गाथा आपल्याला मिळाली असते. माऊली ज्ञानोबा जर थांबले असते, थांबवण्याचा प्रयत्न केला ना लोकांनी, केला नाही? त्यांच्या चरित्र्याचा विचार करा, अभ्यास करा, मग कळेल तुम्हाला किती लोकांनी प्रयत्न केला थांबवण्यास. ते थांबलं पाहिजे. पण आम्ही जर देवाचं कार्य करतोय, धर्माचं कार्य करतोय, आम्ही जर कार्य करतोय ते जर सत्य आहे, तर कितीही कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला सामर्थ्य देणारा पांडुरंग परमात्मा आहे, सामर्थ्य देणारा पांडुरंग परमात्मा आहे. आणि म्हणून पांडुरंग परमात्म्याचं सामर्थ्य जर असलं तर निश्चित आपण घेतलेलं कार्य यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही, ते सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. बाबांनी परमार्थ केला, भगवंताचं नामचिंतन केलं. मेन उद्देश काय माणसाचा परमार्थ करण्याचा? आपण सुरुवातीलाच म्हटलं अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी 4 प्रकारचे भक्त आहेत. आणि 4ही प्रकारच्या भक्ताचं वर्णन या गीतेमध्ये भगवंताने केलेली आहे. फक्त पैशासाठी, अर्थासाठी, अर्थ मिळावा म्हणून आज अशी कितीतरी माणसं तुम्हाला या समाजामध्ये पाहायला मिळतात. त्यांना जर सांगितलं ना आमच्या आमच्या ठिकाणी जायचंय, त्यांचा पहिला प्रश्न असतो किती मिळतील सांगा. पहिला प्रश्न असतो. फायदा काय सांगा, किती मिळतील, मला काय मिळेल ते सांगा. काही अगदी देवाला लोटांगण घालतायत, साष्टांग नमस्कार घालतायत, पण कशासाठी? जे दुःख मला झालेलं आहे त्या दुःखापासून निवृत्त व्हावं, ते दुःख दूर व्हावं म्हणून अर्थार्थी. अनेक माणसं या ठिकाणी काही परमार्थ करताना पाहायला मिळतात. पण ज्या पद्धतीने नामदेव महाराजांना मुक्ताईने उपदेश केला, जयास अखंड पांडुरंगाचा संग, का अहंकार गेला नाही. अशा प्रकारे परमार्थ करत असताना अहंकार धरून मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, मला खूप कळतंय, माझा अभ्यास आहे, अमुक ओव्या माझ्या पाठ आहेत, अमुक अभंग माझे पाठ आहेत, एवढ्या ग्रंथांचा माझा अभ्यास आहे, बरं का. हे चिन्हमध्ये मोडतात, अर्थ आणि जिज्ञासू मध्ये मोडतात हे. पण भगवंताला ज्ञानी भक्त आवडतात. अर्थात आपण कसं वागावं, कसं जगावं याचं ज्ञान प्राप्त करून घेऊन जे स्वतः त्या प्रकारची कर्म करतात आणि मग समोरच्याला उपदेश करतात, बरं का. मृत्यूचा सोहळा झाला बाबांचा, तो सोहळा आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यामध्ये पाहायला मिळाला प्रत्येकाला. अनेक माणसं होती अंतिम संस्काराच्या वेळी, अंतिम दर्शनाला बाबांच्या, बरं का. अनेक माणसं होती, परमार्थ क्षेत्रातील होती, राजकीय क्षेत्रातील होतील, आणि अनेक क्षेत्रातील माणसं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि सर्वांनी आपण आपल्या डोळ्यामध्ये बघितलं बाबांच्या मृत्यूचा सोहळा.
तो सोहळा याचसाठी पाहायला मिळाला की त्यांनी परमार्थ करत असताना अहंकाराचा त्याग केला, नम्रतेने परमार्थ केला, आपल्या स्वतःपुरते मर्यादित राहिले नाहीत, स्वार्थाचा विचार केला नाही, फक्त स्वतःचा विचार केला नाही, जगाचा विचार केला आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे ह्याच प्रकारे बाबांनी कार्य केलं. आणि म्हणून मृत्यूचा सोहळा तुम्हा आम्हाला त्यांचा आपल्या डोळ्यामध्ये पाहायला मिळाला. आम्ही परमार्थ कशासाठी करतोय? शेवटचा दिवस गोड व्हावा. तो शेवटचा दिवस जर आम्हाला सांभाळायचा आहे, तो गोड जर करायचा आहे, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? भगवंताला आवडणाऱ्या ज्ञानी भक्तांमध्ये आम्ही त्या पद्धतीने राहिलो पाहिजे, स्वतः ती कर्म केली पाहिजे. तारुण्यामध्ये काहीतरी बाबांकडून त्याग घडला असेल ना, है की नाही? तारुण्यामध्ये त्याग घडला म्हणून आज तुम्ही इथे बसलेत की नाही? आपले मित्र असतात, आपला समाज असतो, आपलं कुटुंब असते, आपले नातेवाईक असतात. महाराज लोक हळदीनं जात नाहीत का? जाऊ नये का? जावं ना. का जाऊ नये? नात्यातलं जर असेल, घरचं जर असेल, जवळचं मित्राचं जर असेल तर का जाऊ नये? पण जसे जातात तसे परत येतात, व्यवस्थित येतात, याला त्याग म्हणतात. काय म्हणतात याला? त्याग म्हणतात. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यागाच्या, बऱ्याचशा गोष्टी आहेत. स्वामी विवेकानंदांचं आम्ही बसलोय आज. तुम्ही आजोबांच्या वयाची माणसं माझ्या या ठिकाणी बसलेली आहेत. त्याग घडला, तुम्ही तारुण्यात त्याग केला म्हणून इथे बसलेत ना प्रवचन श्रवणाला. त्यावेळेला त्याग जर घडला नसता तर आज कुठेतरी बाजूलाच पडलेले असते, बसलेले असते. आणि म्हणून स्वतः आधी त्या पद्धतीने कर्म करणं. ऐका, एका लहान मुलाला जगद्गुरु तुकोबांकडे नेलं आणि नेल्यानंतर तिचे त्या मुलाचे आई वडील त्यांच्या त्या मुलाच्या बरोबर होते. त्याला तुकोबांच्या समोर बसवलं आणि सांगितलं, बरेच ठिकाणी नेलं बरं का, काय काय बरेच उपाय केले, पण ह्या मुलाला गुळ खायची जी सवय आहे ना, गुळ सुटत नाही हो त्याला. बरं का, सोडतच नाही. थोडंफार ठीक आहे, घसा ओळा राहावा म्हणून गुळ, बरं का, पण अति जर असेल तर बाबा कुठल्याही गोष्टीचा अति झाल्यानंतर मग शेवटी त्रास होणारच आहे ना, नाही का? अति झाल्यानंतर त्रास होणार आहे ना. ठीक आहे, जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं, बाळा अरे गुळ खाणं वाईट आहे दादा, गुळ खाऊ नये, जास्त प्रमाणात तर नकोच. बस एवढं सांगितलं आणि सांगितलं, जा तुम्ही घेऊन जा, एक 10-15 दिवसामध्ये परत घेऊन या, पाहिजे तर, बरं वाटलं तर, तुम्हाला काही फरक जाणवला तर. त्या आई वडिलांच्या मनामध्ये विचार आला की मामाने पण त्याच्या हेच सांगितलं होता, मावशीने पण सांगितलं होतं, काकाने पण सांगितलं होतं, बरं का, शेजाऱ्यांनी सांगितलं, मित्रांनी सांगितलं, असंच काही फरक नाही, बाळा गुळ खाऊ नको, गुळ वाईट आहे, खाणं चुकीचं आहे, तेच तुम्ही सांगितलंय. पण ठीक आहे, चला आता काही इथे जास्त बोलता कामा नाही. नेला त्याला घरी. 15 दिवसानंतर जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं, 8 दिवसात त्या मुलाने गुळ सोडला आणि 10-12 दिवसामध्ये त्या मुलाला घेऊन परत जगद्गुरु तुकोबांकडे आले. साष्टांग नमस्कार घातला. आता काय केलं त्यांनी? साष्टांग नमस्कार घातला. जगद्गुरु तुकोबांनी काय म्हणाले, महाराज पहिले आम्हाला सांगा तुम्ही काय केलं नेमकं. आता त्यांनी सांगितलं, त्याच्या काकाने पण सांगितलं होतं का दारू पिणं वाईट आहे, पण कधीच सुटली नाही, त्याला कारण आहे. काका आधी ठोकाचा ना, मग त्याला सांगायचा. त्याच्यात काय बदल होईल? तंबाखू खाणं वाईट आहे हे सांगताना जर तो मळत असेल ना, मग पोऱ्याला सांगत असेल, बा तंबाखू खाणं वाईट आहे, खायचे नाही, मला लागले एक सवय. काय नातवाला जर आजोबा सांगत असेल का ही विडी घे आणि पेटवून आण स्वयंपाक रूम मधून. पहिले घर म्हणजे कशी, आपला स्वयंपाक रूम, ओठान नवटी, बरोबर का बाबा? स्वयंपाक रूम मध्ये जाणार, तो पेटवणार चुलीमध्ये, मधल्या पडद्यात आल्यानंतर जर विजाला आल्यानंतर सुटका मारतोय तो,
कारण त्याला माहितीये आजोबा पण त्याच करतात, विजा आल्यावर काय करतात, सुटका मारतात आणि दूर काढायला तो बाहेर येतो. मग तेव्हा ते आजोबा म्हणतात काय केलं, म्हणे काय नाही, विजाला आली होती म्हणून एक सुटका मारला, बाकी काय नाही. मग तेव्हा ते सांगतात की अरे बाळा, विडीत पेणं वाईट आहे. का परिवर्तन झालं नाही? सुटका मारता मारता आजोबा सांगतो ना. तेव्हा जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं, अनेकांनी सांगितलं असेल बरोबर आहे, पण त्यांनी सोडलं नसेल ना. 15 दिवस पहिले मला गुळ सोडावं लागलं म्हणून त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. आज आम्हा सारख्या तरुणांमध्ये जे परिवर्तन पाहायला मिळतंय ना, स्वाभिमान वाटतो आज या गोष्टीचा की आम्ही या वयापर्यंत, या वेळेपर्यंत निर्व्यसनी म्हणून आज समाजामध्ये कार्य करतोय. हे 100% श्रेय बाबांसारख्या साधू पुरुषांचं आहे. त्यांनी जर मार्गदर्शन केलंच नसतं, त्यांच्याकडे जर आम्ही बघितलंच नसतं, त्यांचा आदर्श जर आम्ही घेतला नसता, त्यांच्याकडे असलेली प्रेरणा, ते मार्गदर्शन जर आम्हाला मिळालं नसतं, तर सांगा ना आमच्यासारखी तरुण आज अवस्था काय पाहायला मिळाली असती. पण आज आपल्या ह्या पंचकृषीमध्ये अधिक तरुण, अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करणारे जे कलावंत आपल्याला पाहायला मिळतात ना, मी म्हणेन बाबासारख्या साधू पुरुषांचा हा आशीर्वाद आहे, निश्चित आशीर्वाद आहे. आणि म्हणून मृत्यूचा सोहळा झाला त्यांच्या, त्याला कारण आहे. जो श्लोक आपण या ठिकाणी घेतलेला आहे, या श्लोकामध्ये मार्गदर्शन करत असताना माऊली म्हणतात, मयेव मन अदत्स्व. मन करी 84च काय आहे ना, ते मन करी बंधू 84चा. मनामध्येच सामर्थ्य आहे, मनामध्येच पॉवर आहे, मनामध्येच शक्ती आहे. तुम्हाला 84 लक्ष योनीला न्यायचं आणि मनामध्येच पॉवर आहे, मनामध्येच सामर्थ्य आहे तुम्हाला 84 लक्ष योनीतून मुक्त करण्याचं, बरं का. म्हणून मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनावर डिपेंड आहे सगळं. गती अधोगती पाप पुण्य हे कर्मावर आधारित आहेत. कर्म आपले इंद्रियांवर आधारित आहेत, अर्थात इंद्रिय अधीन आहेत, इंद्रिय मनाधीन आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा, राजा बोली तशी प्रजा, दल आले प्रजा तशी कार्य करत असते. आमचं मन कुठे त्याच्यावर अवलंबून आहे आमची कर्म, आमची इंद्रिय. ते मन जर विषयाधीन असेल, ते मन जर विकाराधीन असेल, ते मन जर वासनेअधीन असेल, त्या मनाला जर नको त्या प्रकारचा नाद लागला असेल, तर ती कर्म, ते विचार, ते गुण आम्हाला आमच्या इंद्रियांकडे पाहायला मिळतात. पण ते मन जर संतांच्या संगतीला असेल ना, त्या मनाला जर हरिभजनाची आवड असेल, त्या मनाला जर देवाच्या नामचिंतनाची आवड असेल, तर तीच कर्म, तीच पुण्यकर्म आम्हाला आमच्या इंद्रियांकडे पाहायला मिळतात. म्हणून मनामध्ये एवढं सामर्थ्य आहे, एकतर ते मन तुम्हाला 84 लक्ष योनी प्राप्त करून देऊ शकते, किंवा तेच मन तुम्हाला 84 लक्ष योनीतून मुक्त करू शकते. म्हणून भगवंत काय म्हणतात, ते मन मला अर्पण करा. देवाला फुलं अर्पण करता करता कधीतरी मन पण अर्पण करता आले पाहिजे ना. मन हा मोगरा अर्पणी ईश्वर, पुनरपी संसार येणे नाही. किती सोपं आहे ना, किती सोपं आहे. एकदा मन आम्ही देवाला अर्पण केलं मोगरा म्हणून ना, परत संसार येणे नाही, मुक्त होतो मनुष्य. फक्त मन अर्पण करायचं आहे. आम्ही सगळं काही देवाला अर्पण करतो, पण मनच अर्पण करत नाही. बघा ना बाबा, आपण कितीतरी ठिकाणी पाहतोय, माणूस पूजेला बसलेला असतो, पण मन कुठे असते त्याचं, आहे की नाही. अमुक आला का, तमुक आला का, ते साहेब का नाही आले. अरे साहेब, पहिले तू काय करतोय ते तर बघ. ज्याने मन देवाच्या चरणी अर्पण केलंय ना, ज्याचं मन स्थिर आहे ना, त्याची इंद्रिय स्थिर आहे. आणि ज्याची इंद्रिय स्थिर आहे त्याच्याकडे स्थिर कर्म तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. गती अधोगती ही कर्मावर अवलंबून आहे. म्हणून ज्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी ही प्रवचन सेवा पण आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थानं बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कर्म केली, कार्य केलं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलं. प्रवचनकार, कीर्तनकार, आपण स्वतः उत्तम प्रकारे जगून वागून, स्वतः उत्तम प्रकारे एक आदर्शयुक्त या ठिकाणी कार्य करून समाज घडवण्याचं काम बाबांनी केलं. प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून अनेकांना उपदेश मार्गदर्शन करण्याचं काम बाबांनी केलं. आणि म्हणून
जीवनाचं सार्थक झालं म्हणायला हरकत नाही, आयुष्याचं सार्थक झालं म्हणायला हरकत नाही. कारण याच परिवारामध्ये दादा बसलेत, बोंबे दादा अतिशय उत्कृष्ट प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत. ही परंपरा आहे आणि आमचं कर्तव्य फक्त आता एवढंच आहे की आम्ही पुढे घडवलं पाहिजे, ते पुढे सुपूर्द केलं पाहिजे. आपण मगाशी तो विषय केला बघा, जे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलं तेच मार्गदर्शन निवृत्ती दादांनी माऊलींना केलं. माऊलींनी ह्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने आम्हाला जर दिलेलं आहे तर आमचं कर्तव्य आहे का हे मार्गदर्शन जे आम्हाला बाबांच्या सारख्या साधू पुरुषांकडून जे मिळालेलं आहे ते मार्गदर्शन आम्ही आता पुढच्या पिढीला दिलं पाहिजे. नितांत गरज आहे, नितांत गरज आहे. धर्म कार्य जर आपल्याला पाहायचं असेल ना, देवाचं कार्य जर आपल्याला पाहायचं असेल ना, तर जगद्गुरु तुकोबांचा आदर्श घ्या, माऊली ज्ञानोबांचा आदर्श घ्या. साधू पुरुष संत पुरुष सहज होत नाही, कर्तृत्वाने घडत असतात. कर्तृत्वाने घडतो माणूस असं म्हटलेलं आहे ना ते. आणि म्हणून लहानपणी जर आपलं सुरुवात चुकली तर तरुणपणामध्ये नको त्या प्रकारची कर्म घडतात. तरुणपणामध्ये जर कर्म चुकली तर वृद्धावस्थेमध्ये माणसाची जीर्ण शाल उरते शेवटी. जीर्ण शाल ते उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे. म्हणून मत परिवर्तन व्हायचं असेल तर मन परिवर्तन झालं पाहिजे. मन परिवर्तन झालं तर मत परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही. आणि मनामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून मार्गदर्शनाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे, प्रवचनाची गरज आहे, कीर्तनाची गरज आहे. बरं का? जगद्गुरु तुकोबांनी सुद्धा आपली भक्ती सांगत असताना मुख्य भक्ती 9 प्रकारची मांडलेली आणि 9 प्रकारच्या भक्तीमध्ये पहिली भक्ती जी आहे, भक्तीला सुरुवात जी आहे ती श्रवणातून होते. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्यसख्य आणि आत्मनिवेदन. श्रवणापासून सुरुवात आहे. ऐकून मनुष्य बिघडतो हे आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे, पण त्याच्याही पलीकडे संत म्हणतात ऐकून मनुष्य घडतोय, फक्त ऐकलं पाहिजे. त्याने ऐकलं ना, आपण बोलतो ना तो सुधारला असता पण ऐकत नाही ना, कोणाचंच ऐकत नाही ना, तो कसं सुधरेल? ऐकलं तर सुधरेल ना. परिवर्तन व्हावं असं वाटत असेल, मन परिवर्तन व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी भगवंत म्हणतात मयेव मन अधत्स्व, ते मन मला अर्पण कर. चांगली कर्म, चांगले विचार तुमच्या आमच्याकडे, तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावेत असं वाटत असेल तर बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर कर. मयेव मना अधत्स्व मय बुद्धी निवेशय. मग एवढं जर केलं तर काय होईल? निवेशिष्यसि मयेव, मरणोत्तर तू मला प्राप्त होशील. निवेशिष्यसि मयेव अत रुद्वन संशय, तुला रुद्व गती प्राप्त होईल, उत्तम गती प्राप्त होईल, यात संशय नाही. म्हणून अतिशय साधा आणि सोपा आहे. आम्ही देवाच्या चरणी मन अर्पण केलं पाहिजे, बुद्धी अर्पण केली पाहिजे. ज्यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, वैकुंठवासी हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज बोंबे बाबांनी आयुष्यामध्ये मुख्य हेच कार्य केलं. आपल्या आयुष्याचं जीवनाचा प्रवास करत असताना खऱ्या अर्थानं देवाच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी मन अर्पण केलं, बुद्धी स्थिर केली. म्हणून आज गेल्यापासून मृत्यूचा सोहळा बघा कशाला म्हणतात. बाबा ज्या दिवशी गेले त्या दिवसापासून या ठिकाणी अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं. हरिनाम चिंतन, कीर्तन, प्रवचन, भजन, हरिपाठ रोजचा कार्यक्रम चालू आहे. आणि म्हणून याला म्हणतात मरणोत्तर झालेला सोहळा. तुम्ही किती जगलात याला महत्व नाही, कसे जगलात याला महत्व आहे. अंतरात्मा गेल्यानंतर तुमच्या देहाचं काय झालं याला महत्व नाहीये, अंतरात्मा असताना तुमच्या देहाने काय केलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या पद्धतीची कर्म आपल्याकडून जर घडली तर आपल्याला बाबांच्या मृत्यूचा सोहळा आपल्या डोळ्यात आपण बघितला. बरं का? सोहळा म्हणजे तरी काय? भगवंताचं नामचिंतन करत जाणं याला सोहळा म्हणतात. मृत्यूचा सोहळा कशाला म्हणतात? देहा